मनोज जरांगे मुंबईत येण्यावर ठाम, आम्हीही हिंदूच, गणेश भक्तांना त्रास होणार नाही, मनोज जरांगेंकडून स्पष्ट। लोकशाही मार्गाने आंदोलन करा, गणेशोत्सवात कुठलंही विघ्न नको, सणांमध्ये खोडा घातल्यास छत्रपती शिवराय निपात करायचे, मुख्यमंत्री फडणवीसांचा जरांगेंना प्रत्यक्ष इशारा। मुख्यमंत्र्यांचे ओएसडी राजेंद्र साबळे यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट, आंदोलनाच्या मार्गाबाबत चर्चा करण्यासाठी आलो, ओएसडी राजेंद्र साबळे यांची माहिती। कोल्हापूरच्या शाहू छत्रपतींचा जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा, सरकार जरांगेंच्या मागणीवर आरक्षण देईल अशी अपेक्षा, शाहू छत्रपती यांची प्रतिक्रिया। मराठा समाजासाठीच्या मंत्रिमंडळ उपसमितीची आज मंत्रालयात बैठक, उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार, मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व। पंकज भोयर भंडारा जिल्ह्याचे नवे पालकमंत्री, संजय सावकर यांना पदावरून हटवलं, पंकज भोयर यांच्याकडे वर्धा जिल्ह्यासह भंडारा जिल्ह्याची अतिरिक्त जबाबदारी, तर सावकर यांची बुलढाणा जिल्ह्याच्या सहपालकमंत्री पदावर वर्णी। मंत्री संजय सावकर यांवर दबाव होता, रिमोट म्हणून सावकर यांचा वापर केला जात होता, सावकर यांना पालकमंत्री पदावरून हटवल्यानंतर महायुतीचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा खळबळजनक आरोप। राहुल गांधींच्या मतदार अधिकार यात्रेचा 10वा दिवस, काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यात्रेत सहभागी, 1 सप्टेंबर रोजी बिहारची राजधानी पाटणा तिथे पदयात्रेनं मतदार अधिकार यात्रेचा समारोप होणार। अमेरिकेनं भारतावर लादलेला 50% टॅरिफ उद्यापासून लागू होणार, अमेरिकेकडून अधिसूचना जारी, तर जगात आर्थिक स्वार्थाचं राजकारण सुरू, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। श्रीलंका सरकारकडून कांदा आयात शुल्कात 5 पट वाढ, भारतातील कांदा निर्यातीवर परिणाम, लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात प्रति क्विंटल 200 रुपयांची घसरण।